नमस्कार मित्रांनो, अहिल्यानगरमध्ये महसूल सेवक यानी की कोतवाल महसूल सेवकाच्या भरती निघालेली आहेत आणि पात्रता आहे मित्रांनो 4थी पास असायला पाहिजे. ठीक आहे. 8 तारीखपासनं 8/7पासनं हे झालेले फॉर्म स्टार्ट, तर 18 तारीख लास्ट आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता इथे आरक्षण आणि गावानुसार जागा दिलेल्या आहेत. व्हिडिओ स्टॉप करून बघून घ्यायचं तुम्ही कोणत्या म्हणजे जातीचे आहात आणि महिला पुरुष यांच्या जागा आहेत. व्हिडिओ स्टॉप करून बघायचं मित्रांनो. ठीक आहे. एवढं मोठं सांगणं पॉसिबल नाही आहे, व्हिडिओ मोठं होईल. आणि इथं टीप दिली, पदांच्या एकूण संख्येमध्ये व आरक्षणात वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. म्हणजे होऊ शकतं मित्रांनो, पॉसिबल आहे. ठीक आहे. वाढ होऊ शकते किंवा घट तर नाही होत. आता इथे काही पात्रता दिलेली आहे ते बघून घेऊया. महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी उमेदवाराची वय मित्रांनो इथे लक्षात ठेवा, 7/7/2025 रोजी 18 ते 40 वयोगटातील असावे. म्हणजे 18 ते 40मध्ये तुमची वय असायला पाहिजे अर्जदाराची. ठीक आहे. आता अर्जदारांनी यांनी ज्या सजेतील पदासाठी म्हणजे गावातील पदासाठी अर्ज सादर केला आहे त्याच सजातील अंतर्भूत असलेल्या गावामधील अर्जदार रहिवासी असणे आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही त्या डिस्ट्रिक्टमधले जिल्ह्यामधले रहिवासी पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याबाबतचा पुरावा अर्ज भरतेवेळी आवश्यक राहील, रहिवासी लागेल मित्रांनो. ठीक आहे. महसूल सेवक पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक अर्हता 4थी पास इतकी असावी. 4थी पास असायलाच पाहिजे. ठीक आहे. अर्जदार हा महसूल सेवक आणि पदाची कर्तव्य पार पाडण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. मागासवर्गीय उमेदवारांनी पुरावा म्हणून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जात प्रमाणपत्र लागेल मित्रांनो. ठीक आहे. आणि अर्जदाराविरुद्ध कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसायला पाहिजे. ठीक आहे. नसावी. याबाबत संबंधित पोलीस स्टेशन दाखल झाले आणि पोलीस व्हेरिफिकेशन लागेल मित्रांनो. ठीक आहे. आणि महसूल सेवक पदासाठी नियुक्ती देण्याकामी उमेदवारास लेखी परीक्षेत किमान 40 गुण मिळणे आवश्यक आहे. एक्झाम होणार आहे त्याची 40 गुण तुम्हाला मिळणे आवश्यक राहील. आता अर्जदार उमेदवारास वर नमूद केलेल्या पात्रतेसह लेखी किमान गुणवत्ता प्राप्त करावी लागेल. आणि हे सगळे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. आणि उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारे मूळ कागदपत्रे तपासणी कमी तात्पुरते संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे मित्रांनो, संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आणि उमेदवार अनुसूचित जाती जमाती व खुल्या प्रवर्गातील त्यांच्या व्यतिरिक्त असल्यास अशा उमेदवारांना प्रगत उन्नत गटात मोडत नसलेल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याची नोंद करावी लागतील. भरतीच्या नियमामध्ये प्रक्रियामध्ये पूर्ण होईपर्यंत सुधारित शासन निर्णय पत्रकानुसार बदल होऊ शकतात. ठीक आहे. तर पदनाम आहे महसूल सेवक. लेखी परीक्षा किती मार्काची होणार आहे? 40 गुण, 100 मार्काची होईल. 40 गुण तुम्हाला लागेल. ठीक आहे. आता लेखी जो एक्झाम होणार आहे त्याचे प्रश्न स्वरूप म्हणजे एक्झाम कसं राहील ते बघूया. ठीक आहे. सिलेबस काय राहील त्याचं. तर लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. प्रश्नसंख्या किती असेल? 50. एक प्रश्न 2 मार्कासाठी. महसूल सेवक पदाची लेखी परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित असेल. तर सामान्य ज्ञानावर ही एक्झाम होणार आहे. आणि सामान्य ज्ञानामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट येतात ते बघूया. गणित झालं, विज्ञान झालं, आणखी इतिहास आहे, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, आणखी हे बरेच येतात. आणि आणखी थोडंफार म्हणजे रिजनिंग आणि म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणितचे काही 1-2-3 क्वेश्चन येऊ शकतात. असेच करून जी के जे म्हणतात ना त्याचे रिलेटेड 1 लाईनर क्वेश्चन येतील. ठीक आहे. सोपे क्वेश्चन असतील. उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्र तपासणी उपलब्ध करून द्यावी. ठीक आहे. अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही जर तुम्ही व्यवस्थित कागदपत्र अपलोड केले नाही तर. आणि या एक्झाममध्ये 40 गुण मिळवणे आवश्यक असेल. जर 40 गुण मिळवले नाही तर पात्र ठरणार नाही मित्रांनो, एवढं लक्षात ठेवायचं. तर फॉर्म अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि समोर काही इम्पॉर्टंट असेल तर बघूया.
ठीक आहे. तर इथे प्रवेशामुळे प्रवेश दिला जाईल. हां, प्रवेशपत्रावरच जो व्यक्ती आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रवेश दिला जाईल. ठीक आहे. निवडीसाठी कार्यपद्धतीसाठी अटी शर्ती दिलेल्या आहेत. इथे व्हिडिओ स्टॉप करून वाचून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही. ठीक आहे. आणि संपूर्ण जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यात संपूर्ण एकाच वेळी एक्झाम होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया सजनी होणार असून कोणत्याही दोन सजेच्या प्रक्रियेचा एकमेकांशी संबंध नसेल. ठीक आहे. तर इथे काही अटी शर्ती दिलेल्या आहे. व्हिडिओ स्टॉप करून वाचून घेऊ शकता तुम्ही. आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तिथे जाऊन डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरू शकता. धन्यवाद.